आज आपण उन्हाळ्यामध्ये बनवला जाणारा एक खास नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे तवसोळे। तवसोळे हा कोकणातील एक पारंपरिक पदार्थ आहे, जो तांदळाचं पीठ आणि काकडीचा उपयोग करून बनवला जातो। आज या मौसूद जाळीदार तवसोळ्यांसोबत खाण्यासाठी आपण एक गोड नारळाचं दूध सुद्धा बनवणार आहोत। मौसूद जाळीदार काकडीचे तवसोळे आणि नारळाचं दूध यांचं कॉम्बिनेशन अगदी अफलातून लागतं। चला तर मग वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार खवय्यांनो, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये। चला तर आज हे तवसोळे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला अशा प्रकारे एका काकडीची साल काढून तिचे असे मोठे मोठे तुकडे कट करून घ्यायचे आहेत। याची आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत। फक्त काकडी घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, थोडीशी काकडी ही टेस्ट करून बघायची। कधी कधी काकडी ही कडसर असण्याची शक्यता असते। आता या काकडी सोबत आपण 1 चमचा जिरे आणि अगदी 1 पाव चमचा हळद या मिक्सर जार मध्ये घालणार आहोत। आता आपल्याला या तिन्ही गोष्टी मिक्सरला छान बारीक वाटून त्याची एक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अगदी बारीक अशी पेस्ट आपण इथे तयार करून घेतलेली आहे। ही पेस्ट तयार करताना मी अजिबात पाण्याचा उपयोग केलेला नाहीये। काकडीला जितकं पाणी सुटतं त्यामध्येच ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता तवसोळ्यांचं बॅटर बनवण्यासाठी मी इथे अशा प्रकारे एक मोठा काचेचा बोल घेतलेला आहे। यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं आहे 1 कप प्रमाणामध्ये तांदळाचं पीठ। तवसोळे बनवण्यासाठी अशा प्रकारे अगदी बारीक दळलेलं तांदळाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे। आता या तांदळाच्या पिठामध्ये आपण सुरुवातीला जी काकडीची पेस्ट तयार करून घेतली होती ती सगळी आपण घालणार आहोत। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ। आता एकदा हे सगळे जिन्नस आपण अशा प्रकारे विस्कच्या साहाय्याने एकजीव करून घेऊयात आणि नंतर मग आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करणार आहोत। बघा हे बऱ्यापैकी आता थोडंसं मिळून आलेलं आहे। आता आपण सुरुवातीला यामध्ये 1 कप प्रमाणामध्ये पाणी घालणार आहोत। ज्या 1 कप प्रमाणाने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच 1 कप प्रमाणामध्ये आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता हे पाणी या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून त्याचं एक थिक बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण यामध्ये गरजेप्रमाणे अजून पाणी ॲड करणार आहोत। बघा आपलं हे आता थिक बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण यामध्ये पुन्हा एकदा अर्धा कप पाणी घालणार आहोत। आपलं आंबोळीचं बॅटर कसं एकदम पातळ असतं त्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे तवसोळ्यांचं बॅटर तयार करायचं आहे। आता आपण यामध्ये अजून एक अर्धा कप पाणी घालणार आहोत। सो टोटल 1 कप तांदळाच्या पिठासाठी आपण 2 कप इतकं पाणी या बॅटरसाठी घातलेलं आहे। बघा आपलं अगदी परफेक्ट तवसोळ्यांचं बॅटर आता तयार झालेलं आहे। मी एकदा तुम्हाला याची कन्सिस्टन्सी सुद्धा दाखवते। हे बघा अशा प्रकारे छान असं ओतता येईल इतक्या कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। चला आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। याला रेस्ट करण्यासाठी आपण एक 5-10 मिनिटं साईडला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण तवसोळ्यांसोबत खाण्यासाठी जे गोड नारळाचं दूध बनवायचं आहे ते बनवून घेऊ। तर हे गोड नारळाचं दूध बनवण्यासाठी मी इथे 1 कप प्रमाणामध्ये घट्ट नारळाचं दूध घेतलेलं आहे। हे दूध आपण अशा प्रकारे एका बोलमध्ये काढून घेऊयात। आज मी इथे विकतचं नारळाचं दूध वापरलेलं आहे। तुम्हाला जर घरी नारळाचं दूध काढायचं असेल तर आय बटनवर दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करून पाहू शकता। आता या नारळाच्या दुधामध्ये आपण एक अर्धी वाटी किसलेला गूळ घालणार आहोत। तुम्हाला कितपत गोडसर आवडतं त्यावर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। रंगासाठी 1 पाव चमचा हळद आपल्याला घालायची आहे आणि त्यासोबतच 1 पाव चमचा आपल्याला मीठ सुद्धा यामध्ये घालायचं आहे। वरून मी थोडेसे जिरे सुद्धा यावर भुरभुरलेले आहेत। आता हे सगळे जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊयात। गूळ छान विरघळेपर्यंत हे मिश्रण आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। चला यामध्ये घातलेला गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे आणि अशा प्रकारे आपलं हे गोड नारळाचं दूध खाण्यासाठी तयार झालेलं आहे। आता आपण तवसोळे बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे। तुमच्याकडे जर बिडाचा तवा अवेलेबल असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता। आता सगळ्यात आधी मी 1 चमचा तेल या पॅनवर घातलेलं आहे आणि ते आपल्याला अशा प्रकारे सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। वाटलंच तर एका टिश्यू पेपरच्या साहाय्याने किंवा कपड्याच्या साहाय्याने तुम्ही अशा प्रकारे ते सगळ्या पॅनमध्ये पसरवून घेऊ शकता। आता
तवसोळे बनवण्याआधी तवसोळ्यांचं हे जे बॅटर आहे ते आपल्याला व्यवस्थित एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि मगच हे मिश्रण आपल्याला पॅनमध्ये सोडायचं आहे। अन्यथा होतं काय की यामध्ये जे तांदळाचं पीठ आहे ते या बोलमध्ये खाली साचून बसतं आणि आपण बनवलेले तवसोळे व्यवस्थित होत नाहीत। मिश्रण पॅनमध्ये सोडण्याआधी लक्षात ठेवा, पॅन हा आपला कडकडीत गरम झालेला असला पाहिजे आणि गॅसची फ्लेम ही अगदी हाय असली पाहिजे। आणि अशा प्रकारे अगदी कडकडीत गरम तापलेल्या तव्यामध्ये आपल्याला थोडंसं असं उंचीवरूनच हे बॅटर ओतून घ्यायचं आहे। यामुळे होतं काय की तवा चांगला कडकडीत गरम असल्यामुळे आणि हे बॅटर अशा प्रकारे वरून सोडल्यामुळे आपल्या तवसोळ्यांना छान जाळी पडण्यासाठी मदत होते। आता 1-1.5 मिनिटं हे तवसोळे एका बाजूने व्यवस्थित भाजले गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे त्यांच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि हे तवसोळे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता एका बाजूने किती छान असे खरपूस हे तवसोळे भाजले गेलेले आहेत आणि अगदी सोडा वगैरे काहीही न घालता या तवसोळ्यांना छान अशी जाळी सुद्धा पडलेली आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा एक अर्ध्या मिनिटासाठी हे तवसोळे आपण भाजून घेणार आहोत आणि मग आपण याला पॅनमधून काढून घेणार आहोत। पॅनमधून हे तवसोळे काढल्यानंतर अशा प्रकारे एका जाळीवर आपल्याला घालायचे आहेत, जेणेकरून या तवसोळ्यांची सगळी वाफ खाली निघून जाते आणि हे तवसोळे अजिबात चिकटून बसत नाहीत। अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे तवसोळे बनवून घेणार आहोत। तुम्हाला जर मऊ तवसोळे आवडत नसतील तर तुम्ही या तवसोळ्यांना थोडंसं अजून भाजून त्याला क्रिस्पी सुद्धा करू शकता। तर खवय्यांनो, तुम्ही बघू शकता किती छान असे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आपले हे तवसोळे बनवून तयार झालेले आहेत। अगदी कमी वेळात झटपट बनवून तयार होणारे हे मऊ लुसलुशीत जाळीदार तवसोळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच आवडतात। शिवाय हे पचायला हलके असल्यामुळे आणि यामध्ये वापरलेल्या काकडीमुळे उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी हे तवसोळे अगदी उत्तम पर्याय आहेत। असे मऊ लुसलुशीत काकडीचे तवसोळे आणि त्यांच्यासोबत नारळाचं गोड दूध हे कॉम्बिनेशन खायला अतिशय अफलातून लागतं। म्हणून मी तर तुम्हाला म्हणेन की आजच लगेच हा पदार्थ नक्की तुम्ही तुमच्या घरी बनवून पहा। मी अगदी खात्रीनिशी सांगते की तुमच्या घरातल्यांना सगळ्यांनाच हा पदार्थ खूप जास्त आवडेल। तर खवय्यांनो, हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।